बदलापूर शहरातून एक धक्कादायक अपडेट जो आहे तो समोर येतो आहे। बदलापूर पूर्व न्यू टीपी रोडला असलेलं ज्योतिर्लिंग ज्वेलर्स मध्ये एक चोरटा जो आहे तो चोरी करत होता आणि त्याला आता पकडून ठेवलेला आहे। आपण बघत आहात त्या चोरट्याला जे आहे याच सोनाराच्या दुकानातले जे काही स्टाफ आहे आणि सगळ्यांनी त्याला पकडून ठेवलंय आणि आता पोलीस येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत सगळेजण। मात्र या ठिकाणी अशा धक्कादायक घटना ज्या आहेत दिवसाढवळ्या घडतायत आणि खरोखर हे जे काही या ठिकाणी असलेला स्टाफ वगैरे आहे आणि ज्योतिर्लिंग ज्वेलर मधील जे काही संपूर्ण लोक आहेत त्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण त्यांनी धाडस केलंय की त्या चोरट्याला त्यांनी पकडून ठेवलंय आता आणि या दुकानामध्ये त्याला कैद करून जे त्यांनी ठेवलेलं आहे। पोलीस प्रशासन जे आहे आता लवकरच घटनास्थळी दाखल होणार आहे आणि वाट बघितली जाते आहे। आपण बघितलं तर ज्योतिर्लिंग ज्वेलर्स बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेलं हे ज्वेलर्स आहे आणि याच ठिकाणी हा चोर जो आहे तो चोरी करत होता आणि त्यानंतर त्याला पकडण्यात आलेला आहे अशी माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत आली। भयंकर प्रकार जो आहे सध्या झालेला आहे ज्योतिर्लिंग ज्वेलर्स मध्ये। सध्या आपण जर बघत असाल तर अनेक नागरिक जे आहे इथे आलेले आहेत आणि ते आलेत म्हणजे हा नेमका चोर कोण आहे त्याला बघण्यासाठी। तर जो चोर आहे तो आता मध्ये त्याला बंद करून ठेवलेला आहे। जे काही ज्योतिर्लिंग ज्वेलर्सचा जो स्टाफ आहे त्यांनी त्या चोरट्याला मध्ये बंद करून ठेवलेला आहे आता आणि घटनास्थळी लवकरच पोलीस प्रशासन येण्याची वाट बघितली जाते आहे। आता असं सांगितलं जात आहे की हा जो काही चोर आहे तो दुकानामध्ये जे काही स्टाफ होता त्यांनी बघितलं त्याला आणि त्यानंतर जे आहे काय घडलं नेमकं? मी दुकानाच्या बाहेर उभा होता। मी बघितलं की एक कस्टमरच्या हातातून एक चोर घेऊन पळाला आणि ते जोरात ओरडले। त्याच्या मागे सगळे लोक धावले आणि मग थोडा वेळ ते लोक मग यांचे पण स्टाफ लोक त्याच्या मागे धावले आणि नंतर त्यांना पकडून आणलं आणि चोरला मी पण बघितला। मी चांगला प्रोफेशनल वाटत होता माणूस आणि त्याला पकडून आणला आणि ते आतमध्ये घेतलं मग असं चोरी केली असं सांगता आलं। चोर अजून आतमध्ये का? चोर आतमध्येच आहे, माझ्या समोरच त्यांनी पकडून आणला आणि ते आतमध्ये घेऊन गेले असे। आणि आज सांगितलं की 2-3 लाखाचं त्यांनी सोनं चोरी केलंय असं पोलीस माझ्या कानात ऐकत। पोलिसांना कळवलंय का? हा, पोलिसांना पण सांगितलंय असे। नक्कीच आपण बघितलं या घटनेनंतर हा प्रकार जो आहे बदलापूर शहरात घडलेला आहे आणि अनेक असे जे नागरिक आहेत ते आता सध्या आपण याच ठिकाणी बघतोय की म्हणजे सगळे जमलेले आहे की नेमकं कोण आहे हा चोर आणि आजूबाजूच्यांनी आपल्याला माहिती दिली की जो काही चोर आहे तो चोर देखील असं वाटला नाही की तो चोर आहे, म्हणजे तो प्रोफेशनल वाटत होता कोणीतरी व्यक्ती आणि तो इथे आला होता सोनं खरेदी करण्यासाठी अशी देखील प्राथमिक जी आहे ती माहिती मिळते। पण नेमके आता पूर्ण माहिती काय आहे याचा शोध जो आहे तो घेतले जाणार आहे। पण आपण जर बघत असाल तर सध्या आपण ज्योतिर्लिंग ज्वेलर्स बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या याच ठिकाणी आहोत आणि इथे जे आहे त्या चोरट्याला पकडून ठेवलेला आहे। बघा याच इथे मध्ये खरं तर या देखील सगळ्या नागरिकांचं जेवढं धाडस जे आहे आपण बघतोय खूप धाडसी आहेत सगळे, त्यांनी त्याला चोरट्याला पकडून ठेवलेलं आहे आणि बाहेर देखील सगळे प्रतीक्षित आहेत की जेव्हा पोलीस प्रशासन येईल। आपण बघतोय घटनास्थळी पोलीस प्रशासन जे आहे ते देखील आता आलेले आहेत या चोरट्याला घेऊन जाण्यासाठी। नेमकं काय हा व्यक्ती जो आहे तो काय चोरी करत होता काय नाही याची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आता थेट या लाईव्हच्या माध्यमातून जे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बदलापूरमध्ये खरं तर भयंकर घटना ज्या आहेत ह्या दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत। आता याच ठिकाणी जे आहे या चोरट्याला ज्योतिर्लिंग ज्वेलर्स त्याला पकडून ठेवलेलं आहे। पोलीस प्रशासन जे आहे ते सध्या आलेलं आहे आणि आता पुढील जे काही तपास आहे तो सुरू आहे। बदलापूर पूर्व न्यू टीपी रोड याच परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि इथेच जे आहे आता हा चोर जो आहे त्याचा देखील चेहरा आपण बघण्याचा प्रयत्न जो आहे
तो सध्या करणार आहोत. नेमका कोण आहे तो चोर, आणि जेवढं आपण बघत आहात म्हणजे सध्या बदलापूर शहरामध्ये जे काही प्रमाण आहे चोरट्यांचं ते वाढत चाललेलं आहे. त्यानंतर आता सगळेच पोलीस आहेत पोलीस जे आहेत ते मध्ये जातात आणि त्याला पकडून ठेवलाय. अक्षरशः तो बाहेर निघू नये यासाठी पूर्ण बंदोबस्त जो आहे, एवढा बंदोबस्त आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही तेवढा ज्योतिर्लिंग ज्वेलर्सने केलेला आहे. खरं तर प्रत्येकाला जेव्हा कधी कोणाला चोरट्या सापडेल ना त्यांनी त्याला जोपर्यंत पोलीस प्रशासन येत नाही तोपर्यंत असंच त्याचा पकडून ठेवलं पाहिजे असं सांगितलं जातंय. बघा आपण बघत आहात आता पोलीस प्रशासन देखील मध्ये जे ते गेलेले आहे. आणि ह्या घटना ज्या आहेत बदलापूर शहरामध्ये नेहमीच घडत असतात खरं तर, परंतु या संदर्भात देखील आपण जर बघत असाल तर काहीतरी उपाययोजना या झाल्या पाहिजे, कठोर पावलंही उचलली गेली पाहिजे. आता जो काही चोर आहे तो आपण लाईव्ह मध्ये देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सध्या तो चोर याच ज्योतिर्लिंग ज्वेलर्स जे आहे याच ठिकाणी तो चोर आहे आणि त्या चोराला बघण्यासाठी एवढी गर्दी जी आहे ती सध्या ही सगळी गर्दी झालेली आहे. आणि जर चोरांचं एवढं धाडस वाढत असेल की दिवसा ढवळ्या हे चोरी करतील तर ही खूप भयंकर गोष्ट जी आहे ती बदलापूर शहरासाठी आहे. आणि ते सुद्धा जर सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये हे सर्रासपणे चोरी करणार असतील तर मग व्यावसायिकांनी करायचं काय, ज्यांचे कोणाचे सोन्या चांदीचे व्यवसाय आहे त्या लोकांनी करायचं काय. तर खूप भयंकर असा हा प्रकार जो आहे आज बदलापूर शहरात घडला. आणि खूप वेळेला असं होतं की चोर चोरी करतात आणि त्यानंतर ते सुटूनही जातात, पळूनही जातात, पण ह्या वेळेस जे काही घडलं ते अतिशय वेगळं आहे. ह्या वेळेस चोराला पकडण्यात आलेलं आहे आणि चोराला पकडून जे आहे याच शोरूम मध्ये जिथे तो चोरी करत होता ज्योतिर्लिंग ज्वेलरमध्येच जे त्याला पकडून ठेवण्यात आलेलं आहे. आता मध्ये पोलीस प्रशासन देखील आलेले आहे आणि पोलीस प्रशासन पुढील जो काही तपास आहे त्यांचा आता मध्ये करत आहेत. त्यानंतर जे काही असेल बघा आता बघूया आपण. बहुतेक त्या चोराला बाहेर आणले जात असेल. आता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ देत. पोलिसांनी या चोराला जे आहे आपण ताब्यात सध्या घेतलेलं आहे आणि ते देखील बघणार आहोत. बघत आहोत की हा व्यक्ती जो आहे हाच व्यक्ती आहे सांगितलं जात आहे. तर काय झालं सांगा ना. आपण बघत आहोत की आता याला जे आहे पकडून घेऊन जात आहेत, रिक्षामध्ये घेऊन जात आहे. पोलीस प्रशासन जे आहे त्या चोरट्याला आता सध्या घेऊन जात आहेत. आपल्याला बघायला आपण बघतोय की हे म्हणजे आपण बघू शकतो की हे वाटत देखील नाहीये चोर आहे तसं. मात्र बदलापूर पूर्व जे काही पोलीस आहेत ते वेळेवरती घटनास्थळी इथे पोहोचले आणि त्यांनी आता हे जे काही चोर आहे सांगितलं जात आहे यांना ताब्यात जे आहे त्यांनी सध्या घेतलेलं आहे. ज्योतिर्लिंग ज्वेलर याच ठिकाणी जो आहे हा संपूर्ण प्रकार घडलाय आणि नेमकं काय झालं ते आपण विचारूया आता. ऍक्च्युली एक 10-15 मिनिटापूर्वी मी इथे गोल्डच्या दुकानामध्ये आलो होतो. रेट काढत होतो, काय सोन्याचा रेट काय कसं काय. तर त्याच्यानंतर मी दुकानामध्ये असताना गुलाबी शर्टवाला आला. गुलाबी शर्टवाल्याने काय केलं, नेकलेस पाहिजे माझ्या मिसेसचा का बायकोचा, हे बोलता वाढदिवस आहे तिला गिफ्ट द्यायचंय. त्यानंतर 1-2 मिनिटात त्यांनी सगळं बघितलं, लावून वगैरे गळायला बघितलं. सेल्सवाल्याने त्यांना लावून दाखवलं. 2 मिनिटाच्या तो लगेच त्यांनी घेतलं, चोरलं आणि सरळ पळावतो. हा चालू याच्यात. आणि लगेच आम्ही त्यांच्या पाठोपाठ पळावं. त्यावर या मित्रांनी त्यांना पुढे जाऊन अडवलं. नक्कीच आपण बघू शकतो. तर हा भयंकर प्रकार जो आहे ज्योतिर्लिंग ज्वेलर याच ठिकाणी घडला आणि आता तो जो काही चोरटा आहे पण यानंतर ज्या वेळेला या दादांच्या तोंडून हा एक प्रसंग ऐकला त्यावेळेला खरं तर एक कुठेतरी मनामध्ये अशी भावना निर्माण होते आहे की नेमकं हे चोरटे जे आहेत
ते का चोरी करतायत? कुठेतरी बेरोजगारी जी आहे ती यांना चोरी करायला भाग पाडते आहे का? नेमकं काय सुरू आहे? कारण आपण जर तो व्यक्ती बघितला आता तर तो व्यक्ती जो आहे म्हणजे सुशिक्षित वाटत होता. त्याचा जो पेहरावा होता त्याच्यावरून आपण जर बघत असाल तर मग त्याच्यावरती ही वेळ का आली किंवा तो चोरी का करतो आहे, कुठला आहे, बेरोजगारी त्याला भाग पाडते आहे का, नेमकं काय आहे? या संदर्भात जे आहे तपास खरंच झाला पाहिजे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. आता तो जो काही चोरी करून पळण्याचा प्रयत्न करत होता त्या व्यक्तीला घेऊन गेलेले आहे पोलीस प्रशासन घटनास्थळी येऊन आणि पुढील तपास जो आहे तो आता सध्या सुरू आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ देत.